पहा मुलांना, आपलं जे चॅप्टर आहे भूमितीतील मूलभूत संबोध, हे जे आपलं पहिलं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील हे जे चॅप्टर आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत. तर बघा मुलांना, भूमितीतील मूलभूत संबोध याचा जो सराव आहे तो आपण थोडक्यात इथे घेणार आहोत. यामध्ये बघा आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्याचे ऑप्शन आपल्याला इथे दिले जातील. त्यापैकी योग्य ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर पहा मुलांना, इथे रेषा व प्रतल हे डॅश संच आहे. यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं जे आहे ते आहे रेख आणि दुसरं आहे बिंदू. मग बघा, रेषा व प्रतल हे डॅशचे संच आहे. तर ते कशाचे संच आहे? अगदी बरोबर, हे बिंदूचे संच आहे. कुठलं? रेखा व प्रतल हे बिंदूचे काय आहे? संच आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे लांबी ईडी ही रेख ईडीची डॅश आहे. बघा, ती रुंदी आहे की लांबी आहे? साहजिकच आहे, लांबी ईडी ही रेख ईडीची काय असणार आहे? तर ती लांबी असणार आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की पी क्यू एकच बिंदू असेल तर डी म्हणजेच डॉट पी क्यू बरोबर इथे 0 असणार आहे की 1 असणार आहे? बघा, पी क्यू एकच बिंदू असेल तर डॉट पी क्यू बरोबर काय असणार आहे? साहजिकच आहे, काय असणार आहे? 0 असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील इथे आपण घेऊयात की क्यू हा बिंदू पी आणि आर यांच्या दरम्यान असल्यास त्याला कसे आपण दर्शवू? कुठला बिंदू दरम्यान आहे? पहा, तर क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. मग साहजिकच काय येणार आहे? पी क्यू आर. ऑप्शनमध्ये आहे का? बघा, पी क्यू आर आहे आणि दुसरा आहे क्यू पी आर. मग आपलं योग्य आन्सर कुठलं आहे? अगदी बरोबर, पी क्यू आर हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे रेख ए बी एकरूप रेख ए बी हे रेषाखंडाचे काय आहे? डॅश एकरूपतेचे गुणधर्म आहे. मग इथे दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे सममितता आणि दुसरा आहे परावर्तनता. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, परावर्तनता हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो दोन भिन्न बिंदूमधील अंतर डॅश संख्या असते, ते ऋण असते की धन असते? अगदी बरोबर, काय असते? तर धन असते. म्हणजेच दोन भिन्न बिंदूमधील अंतर हे कसे असते? तर धन असते. आपला पुढचा जो प्रश्न आहे तो जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना डॅश विधान असे म्हणतात. त्याला सशर्त विधान असे म्हणतात की अशर्त असे विधान म्हणतात? सांगा पाहू, कुठलं विधान म्हणतात? अगदी बरोबर, सशर्त असे विधाने म्हणतात. पहा, जर विधाने जर तर रूपात लिहिता येतात तर त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, जर एखाद्या चौकोनाचे कर्णे एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. ह्या विधानाचे सशर्त विधान जे आहे ते डॅश आहे. बघा, चौकोनाचे कर्णे एकरूप असतात की आयताचे कर्णे एकरूप असतात? अगदी बरोबर, आयताचे कर्ण एकरूप असतात. हे आपलं आन्सर बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जर लांबी ए बी बरोबर लांबी सी डी तर रेख ए बी बरोबर रेख सी डी. मग दोन्ही साईनपैकी कुठलं जे चिन्ह आहे ते आपण वापरणार आहोत? अगदी बरोबर, एकरूपतेचं जे चिन्ह आहे ते आपण वापरणार आहोत. बघा, जर लांबी ए बी बरोबर लांबी सी डी असेल तर रेख ए बी एकरूप रेख काय असणार आहे? सी डी असणार आहे. मग आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो बघा, एक रेषे नसलेले 3 बिंदू डॅश आकृती तयार करतात. कुठली आकृती 3 बिंदू तयार करतात? पहा, चौकोन तर करणार नाही, ते 4 बिंदू तयार करतील. मग उरलं कुठला ऑप्शन? तर त्रिकोण. म्हणजेच आपलं त्रिकोण हे ऑप्शन बरोबर आहे. बघा, एक रेषे नसलेले 3 बिंदू त्रिकोण आकृती तयार करतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला ह्या पाठावरील जो सराव आहे, म्हणजेच आपला पाठ कुठला आहे तर भूमितीतील मूलभूत संबोध या पाठातील आपला जो सराव आहे तो आपण पूर्ण केलेला आहे आणि हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. आता खेळ या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर विचारलेल्या या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला 5 खेळ आहेत.
आणि या 5 पैकी आपण क्रिकेट हा खेळ इथे खेळणार आहोत. तर बघा, इथे 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात आणि त्यासाठी इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. जर तुम्ही योग्य आन्सर देणार तरच तुम्ही काय करणार, इथे बॅटिंग करू शकता. 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात. तर छेद संचात किती बिंदू असतात जेव्हा 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात. ऑप्शन बघा, अनंत, 1, 2 आणि 1 हे नाही. साहजिकच आहे, आपल्याला माहिती आहे आपण 2 रेषा जर परस्परांना छेदल्या तर काय होणार आहे, तर 2 रेषा जेव्हा आपण परस्परांना छेदतो तेव्हा तेथे एकच बिंदू असतो. एका बिंदूमध्ये आपण अनेक रेषा ज्या आहेत त्या काढू शकतो. म्हणजेच आपलं ऑप्शन काय येणार आहे, तर 1 हे आपलं ऑप्शन येणार आहे. बघा, आपला ऑप्शन देखील बरोबर आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जर PQR आणि डॉट PQ बरोबर 2 म्हणजेच डॉट PR बरोबर 10 तर डॉट QR बरोबर किती. तर ऑप्शन आहे 8, 12, D आणि 20. साहजिकच आहे, आपल्याला 10 मधून 2 मायनस करायचे आहे. किती येणार आहे, 8 येणार आहे. म्हणजे आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर 8 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, 2 भिन्न बिंदूमधील अंतर डॅश संख्या असते. 2 भिन्न बिंदूमधील अंतर डॅश असते. तर बघा, ती धन असते, ऋण असते, वास्तव असते की धन आणि ऋण असते. सांगा पाहू, 2 भिन्न बिंदूमधील अंतर हे कसे असते. अगदी बरोबर, हे असते धन. कसे असते, तर 2 भिन्न बिंदूमधील अंतर जे आहे ते धन असते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, बिंदू A चा निर्देशांक -2 व B चा निर्देशांक जो आहे तो 5 असेल तर डॉट AB बरोबर किती आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, -2, 5, 3 की 7. बघा, -2 आणि 5 विचारलेला आहे. साहजिकच आहे, किती होणार आहे, 5 आणि 2 7 होणार आहे. म्हणजे 7 हे ऑप्शन जे आहे ते आपलं राईट आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आपण घेतलेला आहे तो असा आहे की 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. कितीला, तर 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. बघा, 2, 3, 1 किंवा 3 आणि 6. मग किती रेषा असतात, 1 किंवा 3 असतात. म्हणून आपलं ऑप्शन आहे 1 किंवा 3 हे आपलं राईट ऑप्शन आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, कोणत्याही 2 बिंदूमधून अंतर ही ऋणोत्तर डॅश संख्या असते. आणि ऑप्शन बघा दिलेले आहेत, नैसर्गिक, वास्तव, अपरिमेय आणि परिमेय. मग योग्य उत्तर काय आहे, तर वास्तव हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, एका संख्यरेषेवर AB आणि C हे बिंदू असे आहेत की डॉट AB बरोबर 5, डॉट BC बरोबर 11 आणि डॉट AC बरोबर 6. तर त्यापैकी कोणत्या बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान असेल. तर बघा, D हा A आणि B च्या दरम्यान असणार आहे, B हा A आणि C च्या दरम्यान असेल की A हा B आणि C च्या दरम्यान असेल किंवा C हा A आणि B च्या दरम्यान असणार आहे. सांगा पाहू. अगदी बरोबर, A जो आहे तो B आणि C च्या दरम्यान असणार आहे. म्हणून A आणि B हा C च्या दरम्यान असणार आहे. हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे एकच, 2, 3 आणि अनेक. बघा, विचारलेलं आहे की प्रत्येक रेषाखंडाला किती मध्य बिंदू असतात. किती असतात, बरोबर, एकच असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, डॅश बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. आणि आपल्याला ऑप्शन विचारलेले आहेत 1, 2, 3 आणि असंख्य. आपल्याला माहित आहे की डॅश बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. किती बिंदूतून, 2 बिंदूतून. म्हणून आपलं 2 हे ऑप्शन कसं आहे, अगदी बरोबर आहे. 2 बिंदूतून किती रेषा जाणार आहे, जास्त जाणार आहेत का, नाही, एकच जाणार आहे. म्हणून 1 आपलं उत्तर बरोबर आहे.
पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे एका संख्यरेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डॉट AC बरोबर 17 डॉट CD बरोबर 8 असेल तर डॉट AB बरोबर काढायचे आहे. बघा, -18 अधिक 2 9 2 18 -2 की 18 आणि 2 किती असणार आहे डॉट AB बरोबर? अगदी बरोबर 18 आणि 2 हे असणार आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून देखील आपलं जे पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध हे आपण याच्यावरती खेळ सुद्धा घेतलेला आहे. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन देखील विचारलेले आहेत. बघा, पहिला आपला जो प्रश्न आहे तो 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? पहिलं जे आपलं ऑप्शन आहे ते आहे अनंत, 1 2 आणि 1 ही नाही. सांगा मुलांनो, 2 भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? अगदी बरोबर, 1 बिंदू हा असतो. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर ही ऋणोत्तर डॅश संख्या असते? ती नैसर्गिक असते, वास्तव असते, अपरिमेय असते की परिमेय असते? अगदी बरोबर, ती असते वास्तविक. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत की 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? आणि ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला 2 3 1 किंवा 3 आणि 6. कुठला ऑप्शन राईट आहे? अगदी बरोबर, 1 किंवा 6, 1 किंवा 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे 2 भिन्न बिंदूमधील अंतर डॅश संख्या असते. कुठली संख्या असते? पहा, धन, ऋण, वास्तव, धन आणि ऋण. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, धन. 2 भिन्न बिंदूमधील अंतर धन संख्या असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश बिंदूतून 1 आणि 1च रेषा जाते. कुठल्या बिंदूतून? बघा, 1 2 3 आणि असंख्य. सांगा पाहू. 2. बघा, 2 बिंदूतून 1 आणि 1च रेषा जी आहे ती जात असते. आणि आपला पुढचा प्रश्न आहे जर PQR आणि डॉट PQ 2 डॉट PR 10 तर डॉट QR बरोबर किती? बघा, 8 12 8 आणि 2 किती येणार आहे? अगदी बरोबर, 8 येणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? बघा, 1च 2 3 आणि अनेक. किती मध्यबिंदू असतात? बरोबर, 1च मध्यबिंदू असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की बिंदू हा A चा निर्देशक -2 B चा निर्देशक 5 असेल तर डॉट AB बरोबर किती? ऑप्शन आहेत -2 5 3 की 7. किती असणार आहे? अगदी बरोबर, 7 असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे एका संख्य रेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डॉट AC बरोबर 17 डॉट CB बरोबर 8. मग डॉट AB बरोबर किती? बघा, 18 अधिक 2 9 2 18 - 2 आणि 18 2 किती असणार आहे? 18 आणि 2 हे असणार आहे. आणि आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे एका संख्य रेषेवर AB आणि C हे बिंदू असे आहेत की डॉट AB बरोबर 5 BC बरोबर 11 आणि AC बरोबर 6. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूच्या दरम्यान आहे? बघा, D हा A आणि B च्या दरम्यान आहे, B हा A आणि C च्या दरम्यान आहे, A हा B आणि C च्या दरम्यान आहे की C हा A आणि B च्या दरम्यान आहे? सांगा पाहू, योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, A जो आहे तो कशाच्या दरम्यान आहे? तर A हा B आणि C च्या दरम्यान आहे. हे आहे आपलं योग्य आन्सर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण परीक्षेच्या माध्यमातून देखील आपलं जे भूमितीतील मूलभूत संबोध हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्यावर काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण अभ्यासून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की 2 बिंदूमधील अंतर कसे मिळते? बघा, त्याचं उत्तर जे आहे ते आपण इथे काढून घेतलेलं
आहे. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की दोन बिंदूतील अंतर, जे दोन बिंदू आहे त्याच्यातील जे अंतर आहे ते कसे मिळते हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि पहा, ते दोन बिंदूतील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशांक वजा केल्यानंतरच आपल्याला ते अंतर जे आहे ते मिळते. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, क्यू हा बिंदू पी आणि बिंदू आर च्या दरम्यान आहे असे केव्हा म्हणतात. बघा त्याचं उत्तर आपण इथे घेतलेलं आहे. तर कंसामध्ये पी क्यू अधिक डी कंसामध्ये क्यू आर बरोबर डी कंसामध्ये पी आर असेल तर क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, रेषाखंड एकरूप कधी असतात. तर बघा, जर दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्या रेषा कशा असतात, रेषाखंड ह्या एकरूप असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, रेषाखंडाच्या एकरूपतेने गुणधर्म लिहा. म्हणजे कोणतेही उदाहरण आपल्याला इथे, कोणतेही जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे द्यायचे आहे. तर बघा, इथे रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आपण इथे घेतलेले आहे. पहिला आहे परावर्तनता, म्हणजेच रेख ए बी एकरूप रेख ए बी. दुसरं घेतलेलं आहे सममितता, म्हणजेच जर रेख ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख ए बी. मग सक्रमकता आपण घेतलेला आहे, जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख ई एफ तर रेख ए बी एकरूप रेख काय असणार आहे, ई एफ असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, पूर्वांग, उत्तरांग आणि सशर्त विधाने यांची आपल्याला काय करायचे आहे तर व्याख्या करायची आहे. बघा, त्या व्याख्या आपण पुढील प्रमाणे करून घेतलेल्या आहेत. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना काय म्हणतात, सशर्त विधाने असे म्हणतात. जी विधाने जर तरच्या रूपात लिहिली जातात ती कुठली विधाने आहेत, सशर्त विधाने आहेत. सशर्त विधानातील जर ने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग म्हणजेच पूर्वार्ध असे म्हणतात. सशर्त विधानातील जर या शब्दाने सुरू होणारे जे विधान आहे त्याला काय म्हणतात, पूर्वार्ध. आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास काय म्हणतात, तर तरने सुरुवात होणाऱ्या विधानास म्हणतात उत्तरांग, म्हणजेच काय तर उत्तरार्ध. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, प्रमेयाची सिद्धता कशाला म्हणतात व त्याचे प्रकार आपल्याला इथे लिहायचे आहे. बघा, त्याचे जे प्रकार आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म जो आहे तो सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची काय म्हणतात तर प्रमेयाची सिद्धता असे म्हटलं जातं. व सिद्धता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे 2 प्रकार असतात. सिद्धतेचे किती प्रकार असतात तर प्रत्यक्ष हा एक प्रकार झाला आणि अप्रत्यक्ष हा दुसरा प्रकार. म्हणजेच सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 जे प्रकार आहेत ते सिद्धतेचे पडतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो, जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. या विधानाचा व्यत्यास आपल्याला लिहायचा आहे. बघा, व्यत्यास आपण लिहून घेतलेला आहे. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. जर तरने आपण काय केलेला आहे, व्यत्यास हा जो आहे लिहून घेतलेला आहे. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे, जर पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते. या विधानातील पक्ष व साध्य जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, पक्ष आहे पी ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, म्हणजेच पी चे 1 व पी हे 2च विभाजक आहे. आणि साध्यता बघा काय आहे तर पी ही विषम संख्या आहे. ही झाली आपली साध्यता. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण प्रश्न उत्तरांचा जो सराव आहे तो देखील इथे आपण करून घेतलेला आहे. तर आपलं जे प्रकरण आहे पहिलं, भूमितीतील मूलभूत संबोध, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत, त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे यांचा सराव देखील आपण केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे पहिलं प्रकरण आहे भाग 2 मधील भूमितीतील मूलभूत संबोध हे आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.